उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये आपण स्थानापन्न व्हायच्या आधीच प्रतिमांचं पूजन करावं. प्रथमतः प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल, त्यानंतर दीपप्रज्वलन होईल. प्रतिमा पूजन करीत असताना उपस्थित मान्यवरांमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक सन्माननीय प्रल्हाद नाना, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वक्ते सन्माननीय प्राध्यापक आशिफराव सोनवणे, उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक सेवक संचालक प्राध्यापक नानासाहेब दाते, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, त्याच्यामध्ये डॉक्टर तानाजी वाघ, श्री रत्नाकर कदम, माननीय यशवंतराव गवळी, माननीय दीपक बोरस्ते, माननीय किशोर कदम, ॲडव्होकेट श्यामराव पगार, श्री प्रशांत मोरे, श्री कोंडाजी चौधरी, श्री प्रकाश मोरे, सन्माननीय श्री उगले, स्थानिक व्यवस्थापन समितीचे, महाविद्यालय विकास समितीचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. दीपप्रज्वलन होत असताना दीपप्रज्वलन सुरू झालेलं आहे. जोरदार टाळ्या आपण कर्मवीरांना मानवंदना द्यायची आहे. एका दिव्याला दुसरा दिवा लागला की दीपमाळ तयार होते. कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या या तेजस्वी दिव्याला कर्मवीर काकासाहेब, कर्मवीर अण्णासाहेब, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे, कर्मवीर विठ्ठलरावजी हंडे, डॉक्टर वसंतरावजी पवार, गणपत दादा मोरे, कैलासवासी DR भोसले यांनी नाशिक जिल्ह्याच्या क्षितिजावर शिक्षणाची आकाशगंगा प्रकट केली आणि तुमच्या आमच्या अंगणामध्ये ज्ञानाचा, चैतन्याचा दीप उजळला. या ज्ञानदीपाच्या, या ज्ञानपर्वाच्या कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत आणि हे सद्भाग्याचे क्षण पाहत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. एक महत्वाची बाब मी आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष असलेले मराठा विद्याप्रसारक समाजाचे सभापती, आपले मार्गदर्शक आदरणीय माणिकरावजी बोरस्ते तथा तात्यासाहेब काही महत्वाच्या अडचणीमुळे आपल्यामध्ये अध्यक्ष म्हणून उपस्थित राहू शकलेले नाहीत. मी निफाड तालुका संचालक आपले मार्गदर्शक सन्माननीय प्रल्हाद नाना यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसवावं. यानंतर मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की आपण सामाजिक कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आजच्या या समाज दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले अध्यक्ष, निफाड तालुक्याचे संचालक, आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रल्हाद नाना, आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक अशोकराव सोनवणे,
सेवक संचालक नानासाहेब काते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर कदम, सर्व एएनसी मेंबर्स, यशवंतराव गवळी, दीपकजी बोरस्ते, ईश्वरजी कदम, ॲडव्होकेट श्यामजी पगार, प्रशांतजी मोरे, वंदनाजी मामा चौधरी, उकलेजी प्रकाश मोरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सिनेट मेंबर डॉक्टर तानाजीराव वाघ, पत्रकार आणि सर्व स्टाफ मेंबर्स, प्रथमतः या सर्व समाज दिनाच्या कार्यक्रमासाठी मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वागताबरोबरच आपल्याला प्रास्ताविकामध्ये निश्चितपणे आपले जे मार्गदर्शक आणि प्रमुख वक्ते आज बोलणार आहे त्यामध्ये ते सर्व उल्लेख करणारच आहे. परंतु बहुजन हिताय बहुजन सुखा या विविध वाक्याप्रमाणे या कर्मवीरांनी अतोनात कष्ट घेतले आणि या मराठा विद्यापीठाच्या समाजाचं रोपटं लावलं 1914 मध्ये. त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी आहे, 1912 मध्ये धुळ्यामध्ये अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेची सभा झाली. त्या सभेमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांचे सहकारी त्यांनी विनंती केली की पुढील वर्षाचं अधिवेशन हे नाशिक या ठिकाणी व्हावं. त्याप्रमाणे नियोजन झालं आणि त्यामध्ये उरलेल्या पैशांमध्ये उदोरी मराठा बोर्डिंगचं हे रोपटं लावलं गेलं 1914 मध्ये. हे सगळं करत असताना त्यावेळेचे सर्व कर्मवीर त्यामध्ये असतील डी आर भोसले जे असते कर्मवीर, गणपतदादा मोरे असतील, भाऊसाहेबजी हिरे असतील, मुरकुटे असतील आणि सर्व कर्मवीर त्यानंतरचे कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार, ॲडव्होकेट बाबाजी ठाकरे, ॲडव्होकेट आंबे साहेब या सर्व कर्मवीरांनी आतापर्यंत संस्था अतिशय टिपू मार्गाला लावली. हे सगळं करत असताना आमच्या संस्थेमध्ये शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता या तत्वानुसार चाललेली संस्था आणि कर्मवीर रावसाहेब थोरात यांचं जन्मदिनाचा आपण समाज दिन 1981 सालापासून आपण साजरा करतो. आजच्या प्रमुख पाहुणे अशोकराव सोनवणे तर म्हणजे माजी शिक्षणाधिकारी तर आहेच, परंतु त्यांनी या संपूर्ण शतपर्व जे लिहिलं त्याच्यामध्ये अतिशय मोलाचं असं काम त्या ठिकाणी केले. खरं म्हणजे मी फक्त त्यांची ओळख त्यासाठी एवढीच करेल, जल आणि पर्यावरण जरी तज्ञ असते, परंतु जेव्हा एकदा मी सिन्नर महाविद्यालयात असताना UGCची कमिटी आली होती, त्या कमिटीचं दर्शनासाठी आम्ही त्र्यंबकेश्वर येथे गेलो होतो. तिथं नारायणनाथबाईंचं काम सर्व भारतातच माहिती आहे कसं चालत होतं. तिथं जे काही अस्वच्छतेचं काम होतं त्यावेळेस NSSच्या माध्यमातून सोनवणे सर त्यांच्या टीमनं जवळपास 2 ते 3 फूट सगळं स्वच्छतेचं काम करत होते आणि ती टीम अतिशय इम्प्रेस झाली. तेव्हापासून मी त्यांना NSSचं काम करताना बघतो. आणि दुसरं म्हणजे सिन्नर तालुक्यामध्ये देशवंडी म्हणून गाव आहे, त्या देशवंडी गावामध्ये अतिशय आपल्या मित्रांकडून कार्यकर्त्यांकडून वर्गणी गोळा करून जलसमाधानाचं जे काम केलं ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. म्हणून मी त्यांना जल आणि पर्यावरण तज्ञ या दृष्टीने आपण त्या ठिकाणी करून करतो. मी आधी वेळ घेता आपली संस्था 487 शाखा, 10,000 सेवक, 9,000 सेवक, 10,000 अजीव सभासद आणि 2,11,000च्या पुढे विद्यार्थी संख्या एवढं अवाढव्य असं उत्तर रूपांतर झालेलं आहे. आणि एवढं रूपांतर निश्चितपणे आम्ही कर्मवीरांच्या जन्मदिनी समाज दिन म्हणून त्यांचं कृतार्थच आपण झालो आणि त्यांच्या प्रेरणेने आपण काहीतरी काम करूया एवढा उद्देश या ठिकाणी आपण ठेवतो. तसंच हे महाविद्यालय 1984 सालापासून अतिशय ज्ञानदानाचं काम करत आहे. या ज्ञानदानाच्या कामामध्ये या परिसरात स्थानिकाच्या परिसरामध्ये ऑक्सिजन पार्क तयार झालेला आहे. या ऑक्सिजन पार्कमध्ये शासनाने महाराष्ट्र शासनाने देखील निसर्गमित्र आपल्याला पुरस्कार दिले. 2 वर्षापूर्वीच आपलं नॅक ॲक्रेडिटेशन झाले, B++ CGPA 2.77 असं आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व स्कीम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवतो. त्यामध्ये ऑल माहिती कमवा शिका योजना जे गरीब विद्यार्थी त्यांच्यासाठी राबवतो, NSSची स्कीम राबवतो. NSSला सुद्धा आपल्याला बेस्ट युनिट आपल्याला मिळालेले, NCC आपण चांगल्या प्रकारे राबवतो. त्यामुळे मागच्या वर्षी 10 विद्यार्थी आपले इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झाले. त्याचबरोबर आपल्याला QITच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट आपण राबवले. त्यामध्ये 15 किलोवॅटचं आपल्याला सोलर प्रोजेक्ट आपण राबवलेले आहे. आणि हे सगळं करत असताना निश्चितपणे आमच्या मागं संस्था ही उभी असते.
त्या दृष्टीनं आता लवकरच आपण पीजी कोर्स मागच्या वर्षापासून पीजी साठी मॅनेजमेंट सुरू केले, या वर्षापासून कॉमर्स बीओचं पीजी आपण सुरू करतोय आणि निश्चितपणे अतिशय प्रोग्रेसिव्ह अशी हे युनिट या ठिकाणी मी अधिक वेळ न घेता मी मान्यवरांना बरंच काही बोलायचं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कर्मवीरांच्या कार्याचा वारसा आणि वारसा जपत मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयात शिस्त, संस्कार आणि गुणवत्ता जोपासण्याचं काम आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतं. यानंतर मी प्राध्यापक आर शिंदे यांच्या सांस्कृतिक मंचाला विनंती करतो की आपण समाज दिनाच्या माध्यमातून कर्मवीरांना मानवंदना देऊ. जनकल्याणी देव गौरी हे चंदना
मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संचालक श्री प्रल्हाद नानगडाकर यांना विनंती करतो की आपण महाविद्यालयाच्या वतीनं सन्मानाचा स्वागताचा स्वीकार करा. पर्यावरण आणि जलसिंचनाचे तज्ज्ञ म्हणून प्रमुख वक्ते आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय प्राध्यापक अशोकराव सोनवणे यांचा सन्मान माननीय गडाख नानांच्या हस्ते संपन्न होतो. यानंतर संस्थेचे संचालक सन्माननीय नानासाहेब दाते सर यांनीही महाविद्यालयाच्या वतीनं सन्मानित व्हावं. माननीय प्राचार्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांचा शालेय समितीचे अध्यक्ष सन्माननीय रत्नाकर कदम यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते संपन्न होतो. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य आपले महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय डॉक्टर तानाजी वाघ सर यांना विनंती करतो की आपण प्राचार्यांच्या हस्ते सन्मान स्वीकारावा. यानंतर सन्माननीय दीपकराव कोरसे यांनी सत्कारासाठी समोर यावं. माननीय श्री यशवंत गवळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी समोर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. शालेय समितीचे सदस्य माननीय किशोर कदम यांना विनंती करतो की सन्मानासाठी समोर यावं. ऍडव्होकेट शामरावजी पगार आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय प्रशांतजी मोरे यांनी पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. माननीय श्री कोंडाजी चौधरी यांनी सत्कारासाठी समोर यावं. माननीय प्राचार्यांच्या हस्ते आपला सन्मान होतोय. प्रकाशजी मोरे श्री उगले सर या ठिकाणी उपस्थित होते. धन्यवाद सर. प्रमुख मान्यवरांच्या मनोगताच्या आधी या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न होईल. विद्यार्थी गुणगौरवाच्या अगोदर महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र विभागातील आमचे सहकारी प्राध्यापक मुकुंद ढिकले यांनी 2020-21 या वर्षात भौतिकशास्त्र या विषयामध्ये संशोधन करून पुणे विद्यापीठाला शोध प्रबंध सादर केला आणि त्यांनी PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे. डॉक्टर मुकुंद ढिकले यांनी या यशाबद्दल सन्मान घेण्यासाठी समोर यावं. मी आदरणीय गडाख नानांना विनंती करतो की डॉक्टर ढिकले यांना आपण सन्मानित करावं. सन्मानपत्र आणि बक्षीस डॉक्टर ढिकले PhDच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. यानंतर ज्युनियर आणि सिनियर कॉलेजचे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न होईल. प्रारंभी ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका आशा लांडगे मॅडम यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचे सूत्र हाती घ्यावे. यांनी घेतल्या गेलेल्या विविध
विविध परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। मी प्रथम महाविद्यालयाच्या वतीने सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचं स्वागत करते आणि प्रथम रोजिना कलीम ही विद्यार्थिनी इयत्ता 11वी कला 2019-20 मध्ये प्रथम क्रमांकाने पास झाली आणि तिला 73% मार्क्स मिळाले। तसेच 2020-21 या वर्षी HSC बोर्डाने घेतलेल्या एक्झाम मध्ये सुद्धा तीच प्रथम आली। त्या परीक्षेमध्ये तिला 77.5% मार्क्स मिळाले आणि तिला महाविद्यालयाचा सत्कार करत आहे। यानंतर कराळेकर सोनिया शंकर ही विद्यार्थिनी इयत्ता 12वी कला या वर्गात प्रथम क्रमांकाने पास झाली आणि तिला 72.65% मार्क्स मिळाले। ती मला वाटतं आलेली नाहीये, तुमचं कोणी पालक आलेले असतील तर त्यांनी तिचं बक्षीस घ्यावं। यानंतर तिसरी विद्यार्थिनी आहे गायकवाड प्रियंका अनिल ही विद्यार्थिनी 2019-20 मध्ये इयत्ता 11वी वाणिज्यमध्ये प्रथम क्रमांकाने पास झाली आणि तिला 80.17% मार्क्स मिळाले। तिचा सत्कार होत आहे। त्यानंतर पुढची विद्यार्थिनी सातभाई निकिता सुरेश ही विद्यार्थिनी 2019-20 या वर्षात इयत्ता 12वी वाणिज्य बोर्ड
बारावी विज्ञान फॅकल्टीची मुलगी आहे 11वीची, ती 2020-21 मध्ये प्रथम आलेली आणि तिचे मार्क्स बघा 90.17. त्यानंतर पुढचा विद्यार्थी कुंवर समर्थ देवेंद्र हा 2020-21 मध्ये इयत्ता 12वी विज्ञान मध्ये प्रथम आलेल्या बोर्डाच्या एक्झामला आणि त्याचे मार्क्स आहेत 90%. आणि आता शेवटचा विद्यार्थी आता ती पण विद्यार्थिनीचे मिस्टरी शिवानी माने ही इयत्ता 12वी विज्ञान मध्ये मुलीमध्ये द्वितीय आहे आणि तिला जो पुरस्कार मिळतोय तो डॉक्टर गोंडेकर यांच्याकडून कैलासवासी नानीबाई गोंडेकर यांच्या स्मरणार्थ तिला मार्क्स मिळाला आहे 87.16. थँक्यू. पुढचं सूत्रसंचालन मी प्राध्यापक गट यांच्याकडे देते. विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. महाविद्यालयाच्या वतीने सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक आशुतोष सोनवणे सर आणि मान्यवरांना विनंती करतो की आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करावे. प्रथम वर्ष कला या वर्गामध्ये 9.667 SGPA मिळून प्रथम आलेली विद्यार्थिनी रुचा नारायण पाटील तिला महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक सन्मानित करावे. रुचा आलेली नाही आहे, नारायण पाटील पारितोषिक स्वीकारावे. SYB या वर्गामध्ये 80.55 मिळवून प्रथम आलेली विद्यार्थी कुमारी सभा अखिल शेख या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात यावे. SYBA मध्ये प्रथम आलेली विद्यार्थी कुमारी सभा अखिल शेख तिचा भाऊ उपस्थित झालेला आहे, त्यांनी ते स्वीकारावं. तृतीय वर्ष कला PYBA या वर्गामध्ये 80.16% गुण मिळवून प्रथम आलेली पूर्वा गणेश क्षीरसागर या विद्यार्थिनीला पगार शिवाजी भाऊ चेअरमन महाविद्यालय संस्था यांच्याकडून कैलासवासी दत्तात्रय शंकर पगार यांच्या स्मरणार्थ आणि महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करावे. मान्यवरांना विनंती. या वर्गामध्ये 78.68% गुण मिळवून प्रथम आली कुमारी सविता पोपटराव मुंडे या विद्यार्थिनीला महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करावे. यानंतर FY BCom या वर्गामध्ये 83.50% गुण मिळवून प्रथम आली कुमारी तेजल संजय बोरस्ते या विद्यार्थिनीला महाविद्यालयाकडून आणि प्राध्यापिका श्रीमती सुनंदा वाघ यांच्याकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करावे. SY BCom या वर्गामध्ये 81.50% गुण मिळवून प्रथम आलेली कुमारी पूजा दत्तात्रय गडाख या विद्यार्थिनीला प्राध्यापक कोटे DG यांच्याकडून कैलासवासी गणपत नामदेव कोटे यांच्या स्मरणार्थ भोज SL यांच्याकडून गंगूबाई लक्ष्मणराव भोज यांच्या स्मरणार्थ आणि महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करावे. TY BCom या वर्गामध्ये 81.16% गुण मिळवून प्रथम आलेली कुमारी वर्षा सुरेश गायकवाड या विद्यार्थिनीला महाविद्यालयाकडून तसेच प्राध्यापक पगार देवी यांच्याकडून बळवंत पगार यांच्या स्मरणार्थ कोटकर SN यांच्याकडून नानासाहेब सावळेराव कोटकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे. मान्यवरांचे आभार. FY BSc या वर्गामध्ये 95.46% गुण मिळवून प्रथम आलेली कुमारी पल्लवी संजय काळे या विद्यार्थिनीला श्री पगार शिवाजी भाऊ चेअरमन मारुती पतसंस्था यांच्याकडून कैलासवासी दत्तात्रय
दत्तात्रय शंकर पगार यांच्या स्मरणार्थ आणि महाविद्यालयाकडून पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे ही मान्यवरांना विनंती. SYBSC या वर्गामध्ये 85.8% गुण मिळवून प्रथम आलेली कुमारी ज्ञानेश्वरी पुरुषोत्तम भुमरे या विद्यार्थिनीला महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करावे ही मान्यवरांना विनंती. PYBSC मध्ये आणि PYBSC केमिस्ट्रीमध्ये प्रथम आलेली 91.33% गुण मिळवून प्रथम आलेली पूजा शरद बोराडे या विद्यार्थिनीला डॉक्टर तानाजी वाघ यांच्याकडून पार्वताबाई वाघ यांच्या स्मरणार्थ, प्राध्यापक घोरपडे आरबी यांच्याकडून विठोबा नारायण घोरपडे यांच्या स्मरणार्थ आणि महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करावे ही मान्यवरांना विनंती. PYBSC फिजिक्स या विषयामध्ये 90% गुण मिळवून प्रथम आलेली कुमारी दीपाली शिवाजी पाटील या विद्यार्थिनीला प्राध्यापक चौधरी आर्य यांच्याकडून गंगूबाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे ही मान्यवरांना विनंती. मान्यवरांचे धन्यवाद. PYBSC मॅथमॅटिक्स या विषयामध्ये 74.16% गुण मिळवून प्रथम आलेली माधवी संतू पिकले या विद्यार्थिनीला आमचे आदरणीय प्राध्यापक केसर वाघ यांच्याकडून त्यांचे वडील लक्ष्मण महादेव वाघ यांच्या स्मरणार्थ पारितोषिक व बक्षीस देऊन सन्मानित करावे ही मान्यवरांना विनंती. या वर्गामध्ये 7.87 CGPA मिळवून प्रथम आलेली कुमारी दिव्या दौलत बळके या विद्यार्थिनीला महाविद्यालयात पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे. SYBO मध्ये 8.4 CGPA मिळवून प्रथम आलेली पूजा चंद्रकांत भट या विद्यार्थिनीला महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करावे. त्याचा भाव उपस्थित झालेला आहे. कुमारी पूजा चंद्रकांत भट SYBO प्रथम मान्यवरांचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन. धन्यवाद. प्राध्यापक आशा राणे मॅडम, डॉक्टर शरद बोराडे. अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस दिले, परंतु टाळ्यांचा आवाज येत नव्हता. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांच्या मनोगताकडे आपण आता जात आहोत. मी संस्थेचे सेवक संचालक, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक नानासाहेब दाते सर यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय दाते सर यांची नुकतीच मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सेवक संचालक पदी 4थ्यांदा निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या वाजवून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संचालक आमचे मित्र मला दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते अशोकराव सोनवणे, ज्यांच्या भाषणाने आपण संतृप्त होणार आहोत आणि खरं ते ऐकण्यासाठी आपल्या त्याच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही असं भाषण आहे. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त बोलता यावं. या ठिकाणी उपस्थित असलेले दीपक काका परस्ते, रत्नाकरजी कदम, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SS काळे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्र आणि सर्व सहकारी मित्र. आज संस्थेच्या स्थापनेसाठी जवळपास 107 वर्षाचा या संस्थेला इतिहास आहे. या 107 वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण अवलोकन केलं, ज्या समाज धोरणांनी ही संस्था स्थापन केली, ती बहुजन हित आणि बहुजन सुद्धा हे वाक्य घेऊन सुरू केली. आज जर सिंहावलोकन केलं तर आज असं वाटतं की जे संस्थापकांनी आपलं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आज सत्यामध्ये उतरत आहे. आदरणीय ताईसाहेब निलिमाताई पवार, माणिकतात्या बोरस्ते, शेवाळे, डॉक्टर शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आज ही संस्था काम करते आणि खऱ्या अर्थानं समाजाचं गोरगरीब विद्यार्थ्यांना काम शिक्षण देण्याचं काम ही संस्था आजही या ज्ञानरूपी
मंदिरामध्ये करते आहे याचा रास रंगवून या ठिकाणी वाटतो. ही नवसाहेब थोरातांची पुण्यतिथी जरी असेल तरी आपण समाज दिन म्हणून साजरा करतो. याचं कारण जे समाजासाठी या लोकांनी केलेलं अहोरात्राचे कष्ट आहे त्या काळामध्ये अशोकराव त्याच्या भाषणामध्ये उल्लेख करते, त्यामुळे तो उल्लेख मी टाळतो. परंतु समाजासाठी या लोकांनी किती मोठा त्याग या ठिकाणी केलेला आहे. आज वृक्षाखाली आपण मोठे होतो आपण झाले आहोत. या ठिकाणी या लोकांनी वेळ प्रसंगी स्वतःची कदरमोड करून पूर्ण वेळ संस्थेसाठी पाहून घेतला आणि त्यामुळे आज आपण बहुजन समाज जरी ह्या संस्थेचं नाव मराठा विद्या प्रसारक समाज असेल परंतु इथं सुरुवातीपासूनच ही बहुजन मराठा समाज म्हणजे फक्त मराठी बोलणाऱ्यांची ही भाषिकांची संख्या त्या ठिकाणी जरी धरली असेल परंतु यामध्ये सर्व बहुजन समाज या ठिकाणी होता आणि या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी या तरुणांनी अहोरात्र असे कष्ट घेतलेले आणि त्यामुळेच त्यांचं हे पुण्यस्मरण कायम स्मरणात राहील. त्यांच्यापासून आपण नवचेतना घेऊया आणि या समाजाचं नाव रोशन करूया हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बक्षिसं मिळवली, ज्या शिक्षकांनी या ठिकाणी चांगलं अकॅडमिक असं मिळवलेले मी पुन्हा त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय ताते सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख होते झोपले अजून बाळ तापलीस काय असंख्य या नद्या अजून वाहतात जो आहे. अजून हे अपार दुःख वाटत वाहत आहे. अजून हा प्रचंड देश पीक मागत आहे. असे आवर्षणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त अशा महाराष्ट्र प्रांताची कहाणी अनेक मान्यवरांनी जलसिंचनाच्या क्षेत्रात पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करून आपल्याला नवसंजीवनी दिली. हे नवसंजीवनी देणारे एक व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक अशोकराव सोनवणे माझे शिक्षणाधिकारी आपल्यामधले त्यांना आपण ओळखतो. मी सोनवणे सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रमुख उद्बोधन करा. आजच्या अतिशय भावस्पर्शी अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेच्या कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आदरणीय प्रल्हाद नाना गडाख, सेवक सदस्य प्राध्यापक नानासाहेब दाते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर कदम, पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य आदरणीय डॉक्टर तानाजी वाघ, दीपक भाऊ बोरस्ते, यशवंतराव गोवे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्यामराव पगार, आमचे स्नेही कोंडाजी भाऊ चौधरी, श्री उगले, श्री प्रशांत जिमोरे, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस काळे सर, त्यांचे सर्व सहकारी, समोर उपस्थित असलेल्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, मराठा विद्या प्रसारक समाजात जवळपास 107व्या वर्षात पदार्पण करते आहे. महाराष्ट्रामध्ये समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या शिक्षण संस्थांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जाईल त्यामध्ये मला वाटतं रयत शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक संस्था, कोल्हापूर भागामध्ये असलेली विवेकानंद शिक्षण संस्था आणि अमरावतीची शिवाजी शिक्षण संस्था यांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जाईल. गेल्या जवळपासच्या 20व्या शतकाचा जर आपण सगळा आढावा घेतला, सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीमध्ये या शिक्षण संस्थेने अतिशय भरीव स्वरूपाची कामगिरी पार पाडलेली आहे. पण 100 वर्षापूर्वीच्या काळाचा विचार केला तर काय परिस्थिती होती? बहुजन समाजाला शिक्षण उपलब्ध नव्हतं. तुम्हाला मला शिक्षण द्यावं अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था नव्हती, किंबहुना ती देऊच नव्हे अशा प्रकारची व्यवस्था अस्तित्वात होती. आणि या व्यवस्थेमध्ये बहुजन समाजाच्या कितीतरी पिढ्या त्या अज्ञानात आणि अंधकाराच्या अंधारामध्ये गडप झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. मला या शिक्षणाच्या चळवळीचा आणि प्रबोधनाच्या चळवळीचा मागोवा घेताना एक गोष्ट अशी लक्षात येते
महात्मा ज्योतिबा फुले जर झाली नसते तर महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ गतिमान झाली नसती आणि समाज जागृतीचं कार्यही या वेगाने चाललंय अशा पद्धतीने सुरू झालं नसतं. ज्योतिबा फुलेंना ही प्रेरणा तरी काय मिळाली? ज्योतिबा फुले ज्या भागात राहत होते त्या भागामध्ये दोन ग्रस्त त्यांच्या वडिलांचे मित्र होते, गोविंदराव फुले यांचे. एक होते लिजिट साहेब, ते ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू होते, आणि दुसरी व्यक्ती होती गफ्फारबेग मुन्शी, ती मुस्लिम व्यक्ती. या दोघांनी ज्योतिरावांची शैक्षणिक प्रगती पाहिलेली होती. मराठी 4थी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर गोविंदरावांनी ज्योतिबांना सांगितलं आता शिकायचं नाही, आपली आपली शेती करायची. या दोन माणसांनी गोविंदरावांना सांगितलं की पोरगं हुशार आहे आणि तुम्ही शिकवलं पाहिजे, म्हणून इंग्रजी शाळेत शिकायला टाकलं. आणि त्यावेळेला असं होतं की मराठी 4थी पर्यंत शिक्षण झालं की 5वीचा वर्ग म्हणजे इंग्रजी पहिली म्हणायची त्याला. ज्योतिबा फुले इंग्रजी शाळेत शिकले. लिजिट साहेबांनी युरोपामध्ये जे काही सामाजिक परिवर्तनाचं जे वारं होतं आणि ज्या ग्रंथांनी क्रांती घडवली जगामध्ये, ते ग्रंथ ज्योतिबांच्या हातात आणून दिले. तुम्हाला माहित असेल, मॉन्टेस्क्यू असेल, थॉमस पेन असेल, रुसो असेल, या सगळ्या लोकांनी युरोपमध्ये प्रचंड वैचारिक बदल घडवला. यांच्या लेखनामुळे फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, अमेरिकेत राज्यक्रांती झाली, आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चतुसूत्री या थॉमस पेनच्या आणि मॉन्टेस्क्यूच्या या व्हॉल्टेयर आणखी एक राहिला. यांच्या विचारातून संपूर्ण जगाला मिळाले आणि स्वातंत्र्यावर आणि समतेच्या तत्वावर आधारलेली समाज रचना उभी करण्याचे सूत्र युरोपमध्ये सुरू झाली. ती थॉमस पेनची पुस्तकं लिजिट साहेबांनी मिळवली आणि ज्योतिबांना वाचायला दिली. द राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ, कॉमन सेन्स, एज ऑफ नेशन हे वाचल्यानंतर ज्योतिबाची दृष्टी विस्फारली आणि आपलं जगणं कशासाठी आहे याचा शोध ते घ्यायला लागले. या बहुजन समाजामध्ये एवढं प्रचंड अज्ञान आहे, एवढं प्रचंड अंधश्रद्धा आहे. यातून या समाजाला बाहेर काढायचं असेल आणि प्रगतीच्या दिशेने द्यायचं असेल तर या समाजाला पहिल्यांदा शिक्षण दिलं पाहिजे. बहुजन समाजाच्या कल्याणाचा ज्योतिबांनी इतका विचार दुसरा कोणीच केला नाही. आपण सगळे शेतकरी आहोत नाना, शेतकऱ्यांचे विचार करायला हा बहुजन समाज शेती करतो, मातीत कसतो आणि मातीतच मरतो. याला जर शिकवलं नाही आयुष्यभर तो मातीतच मारणार आहे. दोन माणसं होती त्या काळात झाली, आपल्या बहुजन समाजाला माहित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1919 साली कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा डॉक्टरेट मिळवत होते इकॉनॉमिक्सची, तेव्हा त्यांनी पहिला प्रबंध सादर केला. त्याचं नाव होतं द प्रॉब्लेम्स ऑफ स्मॉल होल्डिंग्स अँड देअर रेमेडीज. लहान लहान शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याच्यावरती उपाययोजना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी संघटना स्थापन केली. दीपक भाऊ, इथं शेतकरी संघटना रुजली वाढली. शेतकरी संघटनेच्या आधीचा इतिहास तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली संघटना डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केली होती. आपण आंबेडकरांना समजून घेऊ शकलो नाही, आपण ज्योतिबांना समजावून घेऊ शकलो नाही. हे आपल्या बहुजन समाजाचा अजून एक दुर्दैव असं मी मानतो. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. काय सांगत होता हा सत्यशोधक समाज? हा समाज असं सांगत होता की परमेश्वर आणि त्याचा जो भक्त आहे यात कोणी मध्यस्थ नव्हतं. पहिली गोष्ट, मध्यस्थांनी सगळा गोंधळ केला. तुम्हाला जर जग आणि जगाचे प्रश्न, समाज आणि समाजाचे प्रश्न कळले तर तुम्ही समाज व्यवस्था उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला एक कळून द्यायचे, म्हणून तुम्हाला शिक्षण द्यायचं नाही, अशा प्रकारची व्यवस्था होती. आज अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी महिलांचं शिक्षण बंद केलं. काय अवस्थेतून तो देश जातो याची फक्त आपण कल्पना करू शकतो. ते ज्योतिबांना 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी दिसत होतं आणि म्हणून ज्योतिबा म्हणत होते इथं समाजाला शिक्षण दिलं पाहिजे. मुलीचं लग्न 9व्या वर्षी केलं जात होतं. शारदा एकटाला 11व्या वर्षी लग्न करावं असं सांगितलं. भारतातल्या मोठमोठ्या त्यावेळच्या पुढाऱ्यांनी सुद्धा त्याला विरोध केला. मी त्याची नावं घेत नाही या ठिकाणी. विरोध केला. हिंदू धर्मामध्ये तुम्हाला हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? आपण आज कायद्याने 18व्या वर्षी मुलीचं लग्न करतो. विचार करा तुम्ही, म्हणजे समाज कोणत्या दृष्टिकोनातून इथल्या माणसांकडे पाहत होता हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्योतिबा फुले काही वेडे होते काय? बायकोला शिकवलं. कसं शिकवलं तुम्हाला माहितीये? लोकांना सांगितलं तुमच्या मुली शाळेत पाठवा. मुलीच पाठवतो ते शिकवायला कोणी? म्हणजे पुरुष शिक्षक. आणि पुरुषापुढे आमची मुलगी. अरे 8-10 वर्ष 5-7 वर्षाच्या पूर्वीला सुद्धा परफेक्ट पुरुषाबरोबर शिकायला पाठवत नव्हते.
ज्योतिबाच्या लक्षात आपल्या बायकोला शिकवलं गत्यंतर नाही. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई थोडंसं शेतीचं काम करायचे आणि वखरलेल्या वावरावर ज्योतिबा फुले काळकी घ्यायची, तिनं अक्षर लिहायचे आणि त्याच काळकीनं सावित्रीबाई अक्षर पुरायचे. आज मुली इतक्या मोठ्या संख्येने शिकतायत. दांडगे मॅडम नाव वाचत होते, सगळ्यात जास्त बक्षीस 70% मुलींनी मिळवले. कोणाची कुठली ही गुन्हे कोणाची